सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा। चला मित्रांनो, मुंबई पोलीस नुकताच पेपर झालाय आणि आपल्याला स्पष्टीकरण घ्यायचं आहे आता. ठीक आहे, छान प्रकारे स्पष्टीकरण घेऊ. पहा, तुम्हाला वेळ होता 10 मिनिटे, सॉरी 90 मिनिटे. एकूण प्रश्न होते 100, एकूण गुण पण होते 100. दिनांक होता 12/4/2026 आणि सेट होता मित्रांनो ये. अतिशय छान प्रकारे आपल्याला याचं विश्लेषण करायचंय. 12/4/2026 मुंबई पोलीस, एकूण प्रश्न 100, एकूण गुण 100. ठीक आहे, आणि मित्रांनो वेळ होता 90 मिनिटे. चला छान प्रकारे मराठीचे जे प्रश्न आलेत त्याचं आपण सविस्तर विश्लेषण घेऊ. मराठीचा पहिला प्रश्न डायरेक्ट 5 नंबरचा. ठीक आहे, एका सोयीने त्यांनी तुम्हाला प्रश्न दिले नाही. चला बघा, बोलताना बघा 5वा प्रश्न आहे डायरेक्ट मराठीचा. बोलताना लिहिताना हे शब्द प्रकार ओळखा. ठीक आहे, कृदंत आहेत, नाम आहे, विशेषण आहे का वचन आहे. ठीक आहे, तर मित्रांनो ज्यांनी ऑप्शन नंबर 1 केलंय त्यांचं बरोबर आहे, कृदंत आहेत ते. लक्षात घ्या मित्रांनो, बोलताना आणि त्याचबरोबर आहे लिहिताना. लिहिताना लक्षात घ्या मित्रांनो, दोन्ही ठिकाणी जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्वेशन केली असेल तर मित्रांनो इथं बोल मूळ धातू आहे आणि इथं लिही मूळ धातू आहे. ठीक आहे, मग बोल मूळ धातूला ताना प्रत्यय लागलेला आहे आणि लिही मूळ धातूला सुद्धा ताना प्रत्यय लागलेला आहे. आणि मूळ धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवणाऱ्या शब्दाला धातू साधित म्हणतात आणि धातू साधिताला पर्याय नाव आहे कृदंत. म्हणजेच हे कोण आहे मित्रांनो, कृदंत आहेत. म्हणून ऑप्शन नंबर ए सांगितले आपण. उदाहरणात एकच तुम्हाला उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल नेमकं काय असते म्हणजे धातू साधित हे अपूर्ण कसं दाखवते. तुम्हाला जर म्हणलं तुम्हाला ती मला बोलताना, ती मला बोलताना, वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायलाय का? नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही या बोलताना. मग बोलताना मध्ये बोल मूळ धातू आहे, ताना प्रत्यय, आणि मूळ धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवणाऱ्या शब्दाला धातू साधित म्हणतात आणि धातू साधिताला पर्याय नाव हे कृदंत. म्हणून आपल्याला बोलताना आणि लिहिताना यांना काय म्हणावं लागले, कृदंत म्हणावं लागले. म्हणून ऑप्शन नंबर 5 बरोबर आहे. मूळ धातूला प्रत्यय लागलाय बोलिया आणि वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवलाय पूर्ण शब्दानं, म्हणून धातू साधित आहे, त्याला पर्याय नाव कृदंत आहे. मग ती मला बोलताना काय विचारते, काही वाक्य, आता वाक्याचा अर्थ पूर्ण झालाय म्हणजे हे क्रियापद आहे. ठीक आहे, याच्यावरून घेऊन देणं आपला विषय एवढा होता. मग 5व्याचं ज्यांनी आन्सर 1 केलंय बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर 6वा प्रश्न आहे, राजमार्ग या शब्दात कोणता समास आहे? ओळखायला काय सांगितलंय मित्रांनो, समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि त्याचबरोबर काय पर्याय आहे, तत्पुरुष समास. तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय, राजमार्ग हा सामासिक शब्द आहे. विग्रह जर केला तर काय होतंय, राजाचा मार्ग. मग सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर तुम्हाला विभक्ती प्रत्यय घ्यावे लागले तर त्याला काय म्हणतात मित्रांनो, तत्पुरुष समास म्हणतात. काय म्हणतात, तत्पुरुष समास. म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ठीक आहे, आणि लय डीप गेले असते तर षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास आहे, कारण षष्ठीचा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो डायरेक्ट 9 आहे बघा. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा. चला 9वा प्रश्न आहे. 9वा प्रश्न आहे, कदाचित हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? कदाचित हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? सर्वनाम आहे, नाम आहे, विशेषण आहे का अव्यय? तर मित्रांनो ते अव्यय आहे. कोण आहे ते? अव्यय आहे. कदाचित म्हणजे बहुधा. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर ज्यांनी त्याचं
ऑप्शन नंबर ज्यांनी ज्यांनी त्याचं डी केलंय ते बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, डायरेक्ट 9वा झाल्याच्या नंतर डायरेक्ट 15वा प्रश्न आहे. पंधरावा प्रश्न आहे तुमच्या समोर. अनेक वचनी शब्द ओळखा म्हणते. अनेक वचनी शब्द ओळखायचे. वचनाचे दोन प्रकार, एक वचन, अनेक वचन. मित्रांनो, एक गठ्ठा, अनेक गठ्ठे म्हणजे हा आहे एक वचन, होणार नाही. एक कांदा, अनेक कांदे, मग कांदा एक वचन आहे. एक तारीख, अनेक तारखा, एक वचन आहे. पण एक बी, अनेक बिया म्हणजे बिया अनेक वचन आहे. तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. त्यानंतर 16वा प्रश्न आहे. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा म्हणते मित्रांनो. चकचकाट या शब्दाचं लिंग ओळखा म्हणते. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, पुल्लिंग येते. ठीक आहे. त्यानंतर 16 झाल्याच्या नंतर डायरेक्ट 26वा प्रश्न आहे बघा. एका सोयीने तुम्हाला प्रश्न दिले नाही मित्रांनो, वेळ जातो म्हणून. चला ठीक आहे. खालील 26वा प्रश्न आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा. ठीक आहे. तुझ्या घरी कोण कोण आहे. ऑप्शन नंबर सी ज्यांनी केलंय बरोबर आहे. सप्तमीचा प्रत्यय. मित्रांनो, पूर्ण कन्फ्यूज झाले, तृतीया म्हणाव का सप्तमी म्हणाव. कारण तृतीयेमध्ये सुद्धा ई आहे आणि सप्तमीमध्ये सुद्धा ई आहे. मग अशा दोन्ही ठिकाणी ई जर असेल तर सांगायचं काय मित्रांनो, सप्तमी सांगायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच घरी या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी. त्यानंतर मित्रांनो 27वा प्रश्न आहे. वात्रट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द. वात्रट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणते. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, सद्गुणी. ठीक आहे. शांतही होऊ शकते पण थोडा सिमिलर आहे, बरोबर तेवढा होऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे वात्रट या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द काय आहे, सद्गुणी. 27च्या नंतर मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला 31वा प्रश्न आहे. तो पुस्तक वाचतो. इथं खूप जण फसले बघा. तो पुस्तक वाचतो या वाक्यात पुस्तक हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे. मग कर्ता प्रथमा बिलकुल होणार नाही. कर्म द्वितीया ऑप्शन नंबर सी बी बरोबर आहे. ठीक आहे. करण बी नाही, करण तृतीया बी नाही आणि अपादान पंचमी पण नाही. म्हणजेच पुस्तक बघा, तो पुस्तक वाचतो, तो पुस्तक वाचतो, तो पुस्तक वाचतो. वाचतो क्रियापद आहे. वाच मूळ धातू आहे. वाचणारा कोण आहे, तो वाक्याचा कर्ता आहे. काय वाचतो, पुस्तक. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. वाक्याचं कोण आहे, कर्म. आणि कर्म सापडी की द्वितीय असते. काय असते, द्वितीय. बऱ्याच जणांना वाटलं याची प्रथमा मानाव, कारण जेव्हा आम्हाला प्रत्यय लागत नाही विभक्ती प्रथमा मानतात. परंतु मित्रांनो विषय असा आहे की याची विभक्ती इकडे बघा, प्रथम ऑप्शन दिले बी त्यांनी, पण प्रथमा बरोबर कर्ता दिले. पण कर्म म्हणलं की द्वितीय आणि द्वितीय म्हणलं की कर्म, दोघं एकमेकाला सोडत नाही. ज्या वेळेस द्वितीय ऑप्शन नसन आणि कर्म, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं तो पुस्तक वाचतो, याची विभक्ती सांगा पुस्तकची. द्वितीय ऑप्शन नसल तर मग तुम्ही प्रथम आपण सांगू शकता, पण ऑप्शन द्वितीय नसल तर. ठीक आहे. म्हणजेच बरेच जणांना वाटलं हे प्रश्न मी रद्द करतो, पण शक्य नाही. बरोबर आहे. पुस्तक या शब्दाची विभक्ती काय, कर्म द्वितीय. त्यानंतर मित्रांनो 32वा प्रश्न आहे. सागरासारखे विशाल हृदय या वाक्यात कोणता अलंकार आहे. मित्रांनो सारखे शब्द जोडून आलेला आहे आणि सारखे शब्द जोडून आलेला आहे म्हटल्याच्या नंतर एकच अलंकार सांगायचा, त्याचं नाव आहे उपमा अलंकार. काय नाव आहे मित्रांनो, उपमा अलंकार. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो डायरेक्ट 62वा प्रश्न आहे. डायरेक्टली तुम्हाला 62वा प्रश्न घ्यावा लागणार आहे. आर पार काळजाचा का दिलास घावतो, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तो, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी, का रे तळमळ ही या काळजामधी. बघा 62वा प्रश्न आहे मित्रांनो.
उमा अधिक ईश बरोबर काय? मित्रांनो, इतका खतरनाक प्रश्न आपण ऍप मध्ये जशाच तसे प्रश्न आहेत बघा मित्रांनो, उदाहरण सुद्धा बदल नाही. मग मित्रांनो, उमा तर उमा अधिक ईश. चला, इथं कोण आहे? आ स्वर आहे. इथं कोण आहे? दीर्घ ई. आच्या पुढं जर ई आला त्याचा ये बनतो. ठीक आहे. आ गेला, ई गेला, कारण यांना खाली काढले. उ जशास तसा. इथं म मध्ये ये मिसळा. उ मे या म मध्ये ये मिसळा. ई घेऊ का? खाली काढा, घेणार नाही. आणि श. मग उमा अधिक ईश उमेश संधीचं नाव आहे गुणादेश स्वर संधी. एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई उ रु हे विजातीय स्वर असतील तर हे दोन स्वर एकत्र येऊन त्यांच्याबद्दल ए ओ अर असा आदेश होऊन संधी होते. त्या संधीला गुणादेश स्वर संधी म्हणतात. तितकं डोकं लावू नका तुम्ही. उमा अधिक ईश बरोबर काय? उमेश. ऑप्शन नंबर बी. त्यानंतर कितवा प्रश्न आहे? डायरेक्ट 62 झाल्यावर 65वा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, दिसतंय की इथं बघा बरं. हे बघा 65वा प्रश्न आहे. मूषक या शब्दाचा अर्थ सांगा. हरिण, मांजर, उंदीर, माशी. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, उंदीर. मूषक या शब्दाचा अर्थ आहे उंदीर. आपण म्हणतो बघा, मूषक आहे वाहन ज्याचे, असा कोण? गणपती, गजानन, सुखकर्ता. ठीक आहे, सुखकर्ता, दुःखहर्ता. ठीक आहे, 65वा प्रश्न आहे. त्यानंतर डायरेक्ट 74वा प्रश्न आहे तुमच्या समोर. डोळ्यात अंजन घालणे. 74वा प्रश्न आहे. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर डोळ्यात काजळ घालणे, चूक लक्षात आणून देणे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो, चूक लक्षात आणून देणे. जास्त वेळ घेत नाही. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 75वा प्रश्न, सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर सोपा, सुलभ, दुर्गम, सहज. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, दुर्गम. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न कितवा आहे? 75वा झाल्याच्या नंतर डायरेक्ट 80वा प्रश्न आहे मित्रांनो. 80. क्योंकि इतना प्यार तुमको. ठीक आहे, चलो. 80वा प्रश्न आहे. विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? काय लिहिलंय? वाक्पतीराज, प्रवरसेन, भीष्माचार्य, मुकुंदराज. ऑप्शन नंबर डी. खूप वेळा प्रश्न आला. विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिलाय? मग मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. 81वा प्रश्न आहे. माळी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? पर्यायातून शोधा. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, माळी या शब्दाचं अनेक वचन माळीच होते. त्यानंतर कितवा प्रश्न आहे? 81 झाल्यावर डायरेक्ट 83वा प्रश्न आहे. मीठ भाकरी. मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? मित्रांनो, मुळात मीठ भाकरी असे दोन शब्द आहेत. मीठ एक शब्द आहे, भाकरी एक शब्द आहे. त्यांच्या डोक्यावर क्रेश मारली, सामासिक शब्द बनला. आणि मित्रांनो, सामासिक शब्दाचं लिंग ठरवत असताना शेवटच्या शब्दावरून ठरवलं जाते. मग काय म्हणतात? ती भाकरी. मग ती भाकरी तर ती मीठ भाकरी. म्हणजे ऑप्शन नंबर काय? ऑप्शन नंबर ती बसायले म्हणजे स्त्रीलिंग. मीठ भाकरी या शब्दाचे लिंग ज्यांनी स्त्रीलिंग केले, ऑप्शन नंबर बी केलंय, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 86वा प्रश्न आहे बघा. उपकाराची जाण न ठेवणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. उपकाराची जाण न ठेवणारा, कृतज्ञ, उपकारी, अपकारी, कृतज्ञ. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, कृतज्ञ. उपकाराची जाण न ठेवणारा, कृतज्ञ. उपकाराची जाण ठेवणारा, कृतज्ञ. हा फरक आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 87वा प्रश्न आहे. तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराला अर्थ ओळखा. मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे, तोंड काळे करणे, हात सुटणे, कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. त्यानंतर मित्रांनो डायरेक्ट प्रश्न आहे की तो आहे 89वा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला.
चला 89वा प्रश्न आहे तुमच्या समोर. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. मग काय ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. गुलामगिरी. गिरी प्रत्यय लागला की काय असतंय? भाववाचक नाम. डोकं लय लावायचं नाही. पहिलाच उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं 93वा प्रश्न आहे बघा. लयच वेळा परीक्षेत आला बघा. उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम, धर्मीवाचक नाम. ऑप्शन नंबर बी भाववाचक नाम. ठीक आहे. उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? तर कोणत्या प्रकारात मोडतो? भाववाचक नाम. ठीक आहे. त्यानंतर लगेच 94वा प्रश्न आहे बघा. 94वा प्रश्न आहे बघा. ठीक आहे. मराठीला लय सोपं समजणारे. ठीक आहे. 94वा प्रश्न आहे. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. एक कांदा, अनेक कांदे. ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे. कांदा हे एक वचन आहे. डोळाचा अनेक वचन डोळे. सॉरी, मळाचा अनेक वचन मळे. डोळाचा अनेक वचन डोळे. गोळाचा अनेक वचन गोळे. म्हणजे सगळे अनेक वचनी येतात, कांदा एक वचनी. तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर 94 वर झाल्याच्या नंतर लास्ट अँड बेस्ट अँड एंडिंग. इंग्रजी घेऊ जरा खुश राहते कार्यक्रम. शेलो. लास्ट अँड बेस्ट. 99वा प्रश्न आहे मित्रांनो. खेळात खेळकर खेळाडू खेळतो. या वाक्यात अलंकार ख ख ख ख ख ख ची पुनरावृत्ती आहे. अनुप्रास अलंकार होतोय. कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची बार बार पुनरावृत्ती होत असेल तर अलंकार कोणता होतय? अनुप्रास अलंकार. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा, मनातून माझ्या मावळेना. ममची पुनरावृत्ती अलंकार अनुप्रास. विषय संपला मित्रांनो. मुंबई पोलीसची जी प्रश्नपत्रिका होती किंवा ॲज इट इज सगळ्या प्रश्नपत्रिका होत्या. आपल्या ॲपच्या बाहेर एकही प्रश्न नाही. खरवडे सर स्टडी पॉइंट हे आपल्या ॲपचं नाव आहे. अतिशय अ पासून बॅच घेतलेली आहे. सगळे विषय आहेत. ज्यांना वाटतंय प्ले स्टोअरला जाऊन खरवडे सर स्टडी पॉइंट ॲप डाउनलोड करा आणि तिथून बॅच घ्या. तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला ऑफलाईन क्लास करायची गरज नाही. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.